श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लोबित जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुम्हाला लग्नाला जायचं आहे किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला जायचं आहे आणि छानशी हेअरस्टाईल करायची आहे किंवा छान सुंदर केस मोकळे सोडायचे आहे, तर तुम्ही हा माझा बनवलेला हर्बल शॅम्पू एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे केस इतके सुंदर होतील. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. तर त्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर शिकेकाई पावडरसुद्धा घेऊ शकता तुम्ही. मी इथे अख्खी शिकेकाई घेतलेली आहे. आवळा घेतलेला आहे मार्केटमधला आणि मी थोडासा आवळा घरी बनवलेला आहे तो सुद्धा घेतला आहे. आणि हे रिठा आहे. हे सगळं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि इथे मी घेतलेला आहे ॲलोवेराची पावडर. जर तुम्हाला फ्रेश ॲलोवेरा मिळाला तर तो नक्की तुम्ही यूज करा. सगळ्यात आधी घेतला आहे मी आवळा. आवळा केसांच्या आरोग्यासाठी खूप वर्षापासून वापरला जातो आणि केसांना नॅचरली चमक आणि मजबूती देतो. त्यानंतर आहे रिठा पावडर. तर तुम्ही रिठा अख्खे घेऊ शकता किंवा रिठा पावडर पण घेऊ शकता. रिठ्यामध्ये नैसर्गिक क्लिन्झिंग गुणधर्म असल्यामुळे केस आणि स्काल्प आपला स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. शिकेकाईसुद्धा आपले केस स्वच्छ आणि मऊ ठेवते. आता हे सगळं मी जवळजवळ एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून रात्रभर हे भिजत घालायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते सगळं सॉफ्ट होते आणि हे सगळं त्याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहे ते आपल्या पाण्यामध्ये उतरतात. आपण जे ॲलोव्हेरा जेल किंवा ॲलोव्हेरा पावडर घेतलेली आहे ती वेळेवर टाकायची आहे. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी लोखंडी कढई घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 ते 2 ग्लास पाणी. पाणी होईस तर तुम्ही फिल्टरचंच घ्या. आणि याच्यामध्ये टाकायची आपल्याला 1 ते 2 चमचा चहा पावडर. चहा पावडरसुद्धा आपल्या केसांना खूप मजबूत आणि शायनी बनवते. आता ती चहा पावडर छान भरपूर प्रमाणात उकळू द्यायचं ते पाणी आणि त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं. सगळं तुम्ही म्हणजे गाळून घ्यायची गरज नाही आहे. जसंच्या तसं सगळं टाकून द्या, कारण आपल्याला नंतर उकळल्यानंतर ते गाळूनच घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते आहे शिकेकाई जी शेंग आहे ती किती छान सॉफ्ट झालेली आहे. आवळासुद्धा सॉफ्ट झालेला आहे आणि रिठासुद्धा खूप सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही आता बघू शकता त्याच्यातनं छान आत्ताच फेस निघालेला आहे. म्हणजे आपला स्काल्प खूप स्वच्छ करते रिठा आणि खूप चमकदार बनवते. मी पहिले वाटलं असं मला गाळून घ्यावं, पण नंतर गाळूनच घ्यायचे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही असे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकू शकता. त्याला बऱ्यापैकी चांगलं अर्धा तास उकळू द्या, जेणेकरून सगळ्या ज्या आपण भिजत घातले होते त्याची प्रॉपर्टी सगळ्या पाण्यात उतरल्या पाहिजे. पहा तुम्ही किती छान सॉफ्ट झालेला आहे. मी परत दाखवते तुम्हाला. जर तुम्ही रात्रभर जर भिजत घातले छान तर ते छान अगदी सॉफ्ट होतात. आपल्या आजी नानीचे केस आठवतात ना, त्या काळात आजच्यासारखे एवढे शॅम्पू हेअर प्रोडक्ट्स नव्हते, तरी त्यांचे केस किती सुंदर दाट लांब आणि नॅचरली शाईन होतं, कारण त्यांची केसांची काळजी अगदी नॅचरल पद्धतीने घेतली जायची. आवळा, रिठा, शिकेकाई, ॲलोव्हेरा यासारखे पारंपरिक घटक ते वापरायचे. आणि आजच्या काळात आपले केस पांढरे झालेले आहे, केस गळत आहेत, केस तुटत आहेत आणि निर्जीव झालेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही जर हा शॅम्पू वापरला तर तुमचे केस खूप सुंदर होतील, कारण आपण याच्यामध्ये पूर्ण नॅचरल घटकांचा समावेश केलेला आहे. तर आज आपण त्यांचा पारंपरिक हेअर केअर थोडासा मॉडर्न टच देऊन घरच्या घरी एक सुंदर हर्बल शॅम्पू तयार करणार आहोत. आता रिठा छान सॉफ्ट झालेला आहे आणि त्याच्यातल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आणि हे जे आहे पूर्ण वरचं साल हे पाण्यात आपल्याला उकळायला टाकायचं आहे. भिजत घातल्यामुळे आपल्याला रिठा आणि त्याच्यातल्या बिया लवकर सेपरेट होतात. पहा किती छान बिया निघालेल्या आणि त्याचं मी पाणी आणि त्याचे साल मी याच्यामध्ये टाकून घेत आहे उकळायला पाण्यामध्ये. खूप सुंदर शॅम्पू होणार आहे हा तयार.
हे तुम्ही 15 दिवस यूज करू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर मोठी बॉटल भरून तुम्ही पण ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. तसं याच्यामध्ये खराब होण्यासारखं काही नाही आहे, पण मी ती फ्रीजमध्ये ठेवते. जवळजवळ 15 दिवसाचं मी नेहमी बनवते. हे पहा, याच्या तुम्ही बिया किती छान निघालेल्या आहे. आणि हे छान ढवळून द्यायचं. जवळजवळ तुम्ही 3 ग्लास पाणी टाकलं असेल तर 1 ते 1.5 ग्लास पाणी त्याच्यामध्ये राहायला पाहिजे, कारण आपल्याला नंतर साधं पाणी ॲड केलं तरीही चालते. मोठ्या फ्लेमवर करायचं, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे फ्रेश ॲलोव्हेरा. तुमच्याकडे असेल तर फ्रेश ॲलोव्हेरा टाका, नाहीतर ॲलोव्हेराची पावडर टाकली तरीही चालते, कारण प्रत्येकाकडे फ्रेश ॲलोव्हेरा मिळतं असं नाही. याच्यामध्ये मी 1 चमचा ॲलोव्हेरा जेल पावडरसुद्धा टाकलेली आहे. तर मला इथे हायफायची मिळाली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची पावडर घेऊ शकता. आता हे माझ्या हातात आहे रिठ्याच्या बिया. आता तुम्ही बघा किती छान त्याचा फेस आलेला आहे. असं वाटते मी शॅम्पू टाकलेला आहे का हातावर, पण नाही, त्या रिठ्याच्या बिया नुसता घासून त्याचा शॅम्पूसारखा फेस येत आहे. ह्या रिठाच्या बिया तुम्ही जसं जसं घासाल तसं तसं त्याचा फेस येऊन राहिला होता. मी तर बऱ्याच वेळा घासलं. माझे हात पण खूप स्वच्छ झालेले आहे. आणि आता इथे आपलं हे पाणी छान उकळलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे त्या पाण्याला. आणि हे व्यवस्थित आता गाळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता पाण्याची क्वांटिटी किती कमी राहिलेली आहे. म्हणजे आपण किती पाणी घेतलं होतं आणि किती क्वांटिटी राहिली या पाण्याची. थोडं गरम आहे, मी गरमच गाळते. तुम्ही थोडं थंड झाल्यावर सुद्धा गाळू शकता. तर जेव्हा जेव्हा तुम्ही केस वॉश कराल तेव्हा याच पाण्याने केस धुवा. याच्यामध्ये थोडासा शॅम्पू मिक्स करायचा आपला, तुम्ही जो नेहमी वापरता तो, आणि तुमचे केस खूप सुंदर होतील. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.